हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका काजळमाया या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 5 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूपच भयानक ट्विस्ट आलाय। पर्णिकाची आई चेटकीन कनकदत्ताने चक्क आरुषचे काका विद्याधर यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय। आपलं चेटूक करून त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला। आपण सगळ्यांनी पाहिलं होतं की मागच्या एपिसोडमध्ये विद्याधर काकांनी कनकदत्ताला चांगले खडे बोल सुनावले होते की तुम्ही तुमचं काम करा, फालतूच्या चौकशा करू नका। त्यामुळे कनकदत्ताचा अपमान झाला अशी तिची भावना झाली आणि कनकदत्ताने चक्क विद्याधर काकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, गळा दाबून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला। मग विद्याधर काका यांचा जीव गेला का, कनकदत्ताने त्यांना मारलं का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मैत्रिणींनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पर्णिका ही आरुषसाठी कॉफी घेऊन येते। उर्मी तिच्या हातातून कॉफीचा कप घेते आणि म्हणते, सॉरी पर्णिका, पण दादा अशी कॉफी पित नाही। पर्णिकाला आश्चर्य वाटतं। उर्मी सांगते, कारण दादा फक्त आणि फक्त आभाच्या हातचाच चहा पितो, त्याला दुसऱ्या कोणाच्या हातचा चहा सुद्धा चालत नाही। कारण आमच्या आभाचं आणि आरुष दादाचं नातं हे वेगळं आहे। आभाशिवाय आरुष दादाला एक क्षण सुद्धा करमत नाही। आता जर आभा असती ना, तर आरुष दादाने तुझ्या कॉफीकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नसतं। हे सगळं ऐकून पर्णिकाचा खूप जळफाट होतो। उर्मी ही आभा आणि आरुष या दोघांचं एक वेगळंच नातं पर्णिका समोर मांडते। पर्णिका म्हणते, पण माणसं बदलतात ना। तर उर्मी तिला उत्तर देते, आभा आणि आरुष दादाचं नातं हे कधीच बदलू शकत नाही आणि कधी बदलणार पण नाही, हे तू लक्षात ठेव। असं म्हणून उर्मी जाऊ लागते। तर आरुष हा चक्क पर्णिकाने बनवलेली कॉफी पितो। त्यामुळे उर्मीला मोठा धक्काच बसतो। आरुष म्हणतो, पर्णिकाने बनवलेली कॉफी तर मी नक्कीच पिऊ शकतो, आणि तो तेथून निघून जातो। तेव्हा पर्णिका ही उर्मीला चांगलेच खडे बोल सुनावते की मी सुद्धा पर्णिका आहे पर्णिका, आणि आता आभाची जागा मी घेतलीये, त्यामुळे आरुष सर माझ्या हातची कॉफी नेहमीच पिणार। हे ऐकून उर्मीला खूप वाईट वाटतं। तिला सुद्धा समजतं की ही पर्णिका साधी सुद्धी मुलगी नाहीये। उर्मी तेथून निघून जाते। पर्णिका चिडून म्हणते, जर आज मी टाकलेली दानवी शक्ती आरुषमध्ये असती ना, तर मला या सगळ्यांच्या पुढे असं पुढे पुढे करावं लागलं नसतं। आरुष हा केव्हाच माझा झाला असता। कुठे असेल माझी दानवी शक्ती, असाच विचार पर्णिका करते। तर दुसरीकडे अमृतस्वामी हे ध्यान लावून बसलेले असतात। तेव्हा त्यांना काहीतरी गोष्टी दिसतात आणि त्यांचं ध्यान भग्न होतं। ते लगेचच आपल्या शिष्याला सांगतात, आत्ताच्या आत्ता विद्याधरला कॉल करा, त्याचा जीव धोक्यात आहे। आणि हा शिष्य विद्याधरला कॉल करतो। इकडे विद्याधर हा सोसायटीच्या लाईट रूम मध्ये आलेला असतो। त्याच वेळेस कनकदत्ता तेथे येते आणि विचार करते, या विद्याधरने आज माझा खूप अपमान केलाय आणि त्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आता आलीये। तशीही पर्णिका ही आरुष जवळ पोहोचलीये, त्यामुळे या विद्याधरचा आता आपला काही फायदा नाहीये। तो मेला तरी चालेल। आणि चक्क या लाईट रूमचा दरवाजा बंद होतो। विद्याधर काका घाबरतो। त्याला आश्चर्य वाटतं की अचानक दरवाजा कसा बंद झाला। तो दरवाजा उघडतो। दरवाजा उघडल्यानंतर कनकदत्ता ही बाहेरच उभी असते आणि तिच्या हातामध्ये एक वायरचा तुकडा असतो। ती आपलं चेटूक सुरू करते। काळ्या जादूने या वायरचा तुकडा ती जशी जशी जोरात गुंडाळते, तसं तसं विद्याधरचा गळा आवळू लागतो। विद्याधर हा तडफडू लागतो, खाली पडतो। कनकदत्ताने ठरवलेलं असतं की आज विद्याधरला मारून टाकायचं। इकडे अमृतस्वामीचे शिष्य विद्याधरला कॉल करत असतात, परंतु विद्याधरला खूप त्रास होत असतो। काही क्षणातच त्याचा जीव जाणार असतो। आपल्याबरोबर हे काय होत असतंय तेच त्याला समजत नाही, कारण आजूबाजूला कुणीही नसताना त्याचा श्वास गुदमरत असतो। कुणीतरी माझा गळा दाबतंय असं त्याला होत असतं। तो कसाबसा फोन उचलतो, बोलण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या तोंडातून आवाजच निघत नाही। अमृतस्वामी म्हणतात, काय झालं विद्याधर, तुझा आवाज खूप वेगळा येतोय, ती दानवी शक्ती? तर विद्याधर म्हणतो, हो ती दानवी शक्ती। हे ऐकून कनकदत्ताला मोठा धक्काच बसतो। या विद्याधरला माहितीये की दानवी शक्ती कोठे हे तिला समजतं आणि ती आपल्या वायरचा विळखा थोडा सैल सोडते, त्यामुळे विद्याधरचा जीव वाचतो। अमृतस्वामी सांगतात, ती दानवी शक्ती आता बाहेर निघण्याचा प्रयत्न करतेय आणि त्या दानवी शक्तीला आपल्याला तेथेच रोखून धरायला हवं। जर दानवी शक्ती बाहेर पडली ना, तर आपण मात्र आरुषला वाचवणं खूप अवघड होईल। तेव्हा विद्याधर काका सांगतो, तुम्ही काळजी करू नका, ती दानवी शक्ती कोठे हे मी कधीच कोणालाच सांगणार नाही। कनकदत्ता हे सगळं ऐकते आणि
दानवी शक्तीबद्दल विद्याधरला माहिती आहे हे तिला समजतं, त्यामुळे ती विद्याधरला जिवंत सोडते, त्याला मारत नाही. तर इकडे पर्णिका आणि आरुष हे दोघेही चाळीमध्ये परत येतात. तेव्हा आरुष हा आभाचीच काळजी करत असतो. तो म्हणतो, सकाळपासून आभाने माझा फोन उचलला नाहीये. आभा कोठे असेल, काय करत असेल, मला हे जाणून घ्यायला हवं. पर्णिका त्याला समजावून सांगते, सर तुम्ही एवढी काळजी का करताय? तर आरुष म्हणतो, काळजी करायलाच हवी. आजपर्यंत असं कधीच झालं नाहीये. पर्णिका मला सोडून अशी कधीच गेली नाहीये. मला तिच्याबद्दल जाणून घ्यावंच लागेल. आणि तो आप्पांकडे जाण्याचं म्हणतो. पर्णिकाला खूप भीती वाटते की जर आरुष आप्पांकडे गेला तर आप्पा त्याला नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी सांगेल. ती म्हणते, थांबा ना सर. पण आरुष तिचं काहीच न ऐकता चक्क आप्पांच्या घराचा दरवाजा उघडतो. आप्पांचं काहीतरी काम सुरू असतं. आरुष त्यांना सॉरी म्हणतो की मी नॉक न करताच आतमध्ये आलो, सॉरी. तर आप्पा म्हणतात, असंच तुझ्या आयुष्यात सुद्धा अशा अनेक व्यक्ती आल्या आहेत ज्यांनी नॉक नाही केलंय आणि त्या तुझ्या आयुष्याचं खूप मोठं नुकसान करणार आहेत. आरुषला काहीच समजत नाही. आरुष विचारतो, आप्पा मला माहितीये तुम्ही आभाला फोन करून बोलवून घेतलं होतं. आभा कोठे गेलीये मला सांगा. आप्पांना आठवतं की सकाळी आभा त्यांना भेटायला आली होती आणि आप्पांनी चक्क तिला विचारलं होतं की तुला विद्याधर वालावलकर यांच्या कुटुंबाची संपूर्ण हिस्ट्री, संपूर्ण इतिहास जाणून घ्यायचा आहे ना, त्यांची वंशावळ जाणून घ्यायची आहे ना. आभाला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, तुम्हाला हे कसं समजलं? तर आप्पा म्हणतात, ते सोड, हे पुस्तक घे, याच्यावर 9 बेलाची पानं काढ, म्हणजे तुला समजेल की तुला कोणाला भेटायचंय. आभाला कळतच नाही ही 9 बेलाची पानं काय आहे. तर आप्पा म्हणतात, असं सगळं ताटात वाढलेलं नाही भेटत, थोडी बुद्धी वापरावी लागते. कर्म चांगले असून काही फायदा होत नाही. आणि ते तिला एक पेपर देतात आणि 9 बेलाची पानं काढायला सांगतात. आभा 9 बेलाची पानं काढते. आप्पा विचारतात, पूर्ण पानं किती झाली? आभा म्हणते 9. तिला समजतं की 9 नाही तर बेलाला 3 पानं असतात. ती म्हणते 9 त्रिक 27. आप्पा तिला सांगतात, 27 नंबरच्या पानावर तुला एका अशा व्यक्तीचं नाव सापडेल जो तुला वालावलकरच्या वंशाबद्दल सगळं काही सांगेल. आभा लगेच 33 नंबरचं पान पाहते. यात एका गुरुजींचं नाव असतं. आप्पा आभाला सांगतात, ते कुडाळला राहतात. आत्ताच्या आत्ता तेथे जा आणि सगळी माहिती काढ. आभा हो म्हणते, पण बाहेर उभी असलेली कनकदत्ता हे सगळं ऐकते आणि आता आभाला ही वालावलकरांची वंशावळ कशाला जाणून घ्यायची आहे हाच प्रश्न तिला पडतो. तर हे सगळं आप्पा आभाला सुद्धा सांगतात आणि त्यानंतर आरुषला सुद्धा सांगतात आणि म्हणतात, ही घे चिठ्ठी, ही चिठ्ठी आभाने तुला दिली आहे. आरुष ही चिठ्ठी वाचतो तर यात आभाने लिहिलेलं असतं की आरुष, मी तुला कॉल केला पण तुझा फोन नाही लागला आणि त्यामुळे मी चिठ्ठी लिहिते. मी कुडाळला चालली आहे, एक महत्त्वाचं काम आहे. आल्यावर तुला सांगेल. मी 2 दिवसांनी परत येईल आणि तू आता तेथेच थांबायचं. माझा फोन नाही आला तर काळजी करू नको, कदाचित तेथे रेंज नसेल. आभा. हे वाचून आरुषला मोठा धक्काच बसतो. आरुष चिडून म्हणतो, आप्पा हे सगळं काय आहे? तर आप्पा त्याला सांगतात, हे तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यामुळे तू स्वतःची रक्षा कर आणि चुकीच्या माणसांपासून दूर राहा. आरुषला काहीच समजत नाही. तर पर्णिका मात्र चांगलीच खुश होते. आता आभा ही 2 दिवसांपर्यंत आरुषपासून दूर आहे आणि या 2 दिवसांमध्ये आरुषला मी माझ्या प्रेमात वेडा करेल असं ती ठरवते. तर इकडे अमृतस्वामी यांचं अनुष्ठान सुरू असतं. ते आपल्या शिष्याला भस्म आणायला सांगतात आणि म्हणतात की मी आज भस्म आरती करणार आहे. ते भस्म आरती सुरू करतात आणि ही आरती करत असतानाच त्यांना काही भास होतात, त्यामुळे ते खूप घाबरतात. आरुषचं आयुष्य खूप मोठ्या संकटात आहे आणि आपल्याला लवकरात लवकर आरुषला वाचवणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यावा लागेल. ती व्यक्ती कोण आहे हे मला लवकरच समजणार आहे असं ते आपल्या शिष्यांना सांगतात. तर इकडे कनकदत्ता पर्णिकाला सांगते, मला 2 महत्त्वाच्या गोष्टी समजल्यात. पर्णिका विचारते काय? तर कनकदत्ता म्हणते की तो जो पुरुषोत्तम आहे ना, तो काही आभाचा खरा बाप नाहीये. त्याने आभाला दत्तक घेतलंय, त्यामुळे आभा कोणाची मुलगी आहे हे आपल्याला शोधून काढावं लागेल. तेव्हाच तिच्या मागच्या जन्माबद्दल आपल्याला समजेल. हे ऐकून पर्णिकाला मोठा धक्काच बसतो. पुढे कनकदत्ता सांगते की विद्याधरला माहिती आहे की तुझी दानवी शक्ती कोठे लपून ठेवली आहे आणि त्याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल. पर्णिका कनकदत्ताला म्हणते, दानवी शक्तीचा शोध तू घे आणि आभाचा शोध मी घेते आणि या दोघीही आपला पुढचा प्लॅन बनवतात. मैत्रिणींनो, आजचा एपिसोड तर भारी होताच, पण पुढील एपिसोडमध्ये
आप्पा आणि अमृतस्वामी हे दोघे भेटणार आहे आणि आरुषला वाचवणारी शक्ती कोण आहे याचा ते शोध घेतील. मग आता आरुषला कोण वाचू शकेल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत काजळ माया या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.